नमस्कार. MPSC मित्रवरून आपण वेगवेगळ्या व्याकरण घटकांची माहिती घेत आहोत. अजूनपर्यंत आपण अनेक व्याकरण घटक अभ्यासले, पण तुम्हा सर्वांची मागणी काय होती की संधीबद्दल एखादं तरी व्याख्यान ठेवा. तर आज आपण संधी हा विषय अभ्यासणार आहोत. संधी हा विषय मराठी व्याकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मुख्यतः संधी हे संस्कृतमधून मराठीत आलेलं आहे, पण मराठीत आपण कितीतरी संधी शब्द वापरतो. आपल्या नेहमीच्या बोलण्यात अनेक शब्द हे संधी शब्द आहेत. कुठले शब्द संधी शब्द आहेत, संधी म्हणजे काय, हे सगळं आज आपण समजून घेऊया. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण संधी म्हणजे काय हे बघूया. संधी शब्द आपण बरेचदा वापरतो. मराठीमध्ये संधी मिळणे अशा अर्थाने पण आपण शब्द वापरतो. संधी म्हणजे नवीन मार्ग किंवा अनुकूल असा काळ असेल तर आपण त्याला संधी म्हणतो. पण संस्कृतमध्ये संधी हा पुल्लिंगी शब्द आहे. संधी म्हणजे मिलाफ किंवा एकमेकांशी जोडणं अशा अर्थाने संधी हा शब्द संस्कृतमध्ये वापरला जातो आणि त्यामुळेच व्याकरणामध्ये सुद्धा संधी हा एक पुल्लिंगी शब्द आहे आणि तो जोडणे या अर्थाने वापरला जातो. अजून एक संधी शब्दाचा अर्थ म्हणजे सांधा असा पण आहे. म्हणजे संधिवात या शब्दामध्ये सांध्याशी संबंधित तो आजार आहे. संधी प्रकाश इथे दोन काळांमधली जोड जी आहे, म्हणजे जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते, ह्या मधल्या काळाला संधी प्रकाशाचा काळ म्हणतात. म्हणजे तेव्हा खूप जास्त प्रकाशही नसतो पण जास्त काळोखही नसतो. म्हणजे प्रकाशाचे काही किरण शिल्लक असतात आणि त्याचबरोबर रात्र पसरलेली नसते, त्यामुळे तो संधी प्रकाशाचा काळ असतो. तिथे सुद्धा संधी हा शब्द वापरला जातो. अजून एक संधीचा अर्थ आहे तडजोड किंवा तह. म्हणजे जेव्हा युद्धाचं एखादं वर्णन असतं, एखाद्या लढाईचं वर्णन असतं, त्याच्यामध्ये दोन राजांनी एकमेकात संधी केली, याचा अर्थ असा की त्यांनी तडजोड केली किंवा तह केला आणि युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला. तर अशा प्रकारे संधी हा शब्द आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. तर आता आपण व्याकरणातला संधी हा घटक शिकणार आहोत. व्याकरणामध्ये संधी हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे तो संधी असं म्हणतात. अर्थात आपण बरेचदा मराठीमध्ये ती संधी अशा प्रकारे स्त्रीलिंगी वापरत असल्यामुळे बरेच जणांच्या बोलण्यात तो शब्द स्त्रीलिंगी सुद्धा येतो. तर कधीतरी स्त्रीलिंगी शब्द जर आला तरी पण तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा व्याकरणाच्या संदर्भात आपण बोलतोय, व्याकरणातल्या संधीबद्दल बोलतोय, तेव्हा तो संधी असं म्हणण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया की संधीची व्याख्या काय आहे. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने संधी कशाला म्हणतात, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असं म्हणतात. आत्ताच आपण संधीचे वेगवेगळे अर्थ बघितले. या सर्वांमध्ये अप्रत्यक्षपणे एकत्रीकरण हा अर्थ तुम्हाला दिसून येईल. व्याकरणामध्ये पण तेच आहे. जेव्हा वर्ण एकत्र होतात आणि त्यांच्याऐवजी दुसरा वर्ण तयार होतो तेव्हा त्याला संधी असं म्हणतात. आता ही व्याख्या बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आपण उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात. आता कशा प्रकारे मिसळतात, कशा प्रकारे संधी तयार होतो हे आपण आता बघूया. संधीबरोबरच बरेच जणांचा हा प्रश्न असतो की संधी आणि समासात फरक काय. आपण समास आधी शिकलोच आहोत. समासामध्ये पण दोन शब्द होते, दोन शब्द एकत्र आले होते, त्यातून तिसरा शब्द तयार झाला होता. आणि संधीमध्ये पण असंच आहे. आपण व्याख्या बघितली त्याच्याप्रमाणे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण याचाच अर्थ संधीमध्ये सुद्धा दोन शब्द आहेत. मग संधी आणि समासात फरक काय, तर संधी समजून घेतानाच आपण समासाची तुलना करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संधी आणि समास यामध्ये काय फरक आहे. आता आपण आत्ता बघितलं की संधी म्हणजे दोन वर्ण एकत्र येतात. आता हे उदाहरण आहे आपल्यासमोर. सूर्य अस्त, म्हणजे सूर्य आणि अस्त हे दोन शब्द एकत्र येऊन सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे. आता हा संधी शब्द आहे का समासाचा शब्द आहे हे कसं ठरवायचं, तर आपण याची अशी फोड करू. याची मूलध्वनींमध्ये आपण अशी फोड केलेली आहे.
वर्ण, वर्णाची फोड कशी मूलध्वनींमध्ये होते हे तुम्ही अभ्यासलेलंच आहे. आणि याच्यानंतर आपण वर्णांविषयी पण एक विशेष व्याख्यान घेणारच आहोत, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. पण हा प्राथमिक अभ्यास तुम्ही केलेला आहे असं गृहीत धरून इथे ही फोड लिहिलेली आहे की सूर्य शब्द कसा तयार झाला, तर स उ र य अ. हां, सूर्य इथे शेवटी आलेला आहे अ. आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण तो आहे अ, असत. जेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण हे एकत्र येतात आणि त्यातून तिसरा वर्ण तयार होतो. म्हणजे सूर्य अस्त असं स्वतंत्र शब्द आपण लिहिलाय का? सूर्य अस्त. जेव्हा आपण सूर्य आणि अस्त हे शब्द एकत्र केले तेव्हा आपण सूर्य अस्त असं लिहिलंय का? तर नाही लिहिलेलं. आपण काय लिहिलं? सूर्यास्त. इथे तुमच्या लक्षात येईल की जर सूर्य अस्त लिहिलं असतं तर तो समास झाला असता, तो सामासिक शब्द झाला असता. पण ते वर्ण एकत्र करून आपण अच्या ठिकाणी आ घेतलेला आहे, आपोआपच इथे सूर्यास्त असं झालेलं आहे. हा संधी शब्द झाला. म्हणजे सूर्य अस्त जर आपण लिहिलं असतं तर तो सामासिक शब्द झाला असता, पण आपण सूर्यास्त लिहितो त्यामुळे तो संधी शब्द झाला. हाच फरक आहे समास आणि संधीमध्ये. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. आता सूर्यचूल असा शब्द आहे. सूर्यचूल तुम्हाला माहीत असेल, सूर्याच्या उष्णतेवरती पण अन्न शिजवता येतं आणि हे खरं सांगायचं तर अगदी मोफत आहे. म्हणजे त्याला कुठलाच खर्च नाही, त्या इंधनाला कुठलाच खर्च येत नाही. तर सूर्यचूल नावाचं एक उपकरण आपण वापरतो. तर हा शब्द कसा तयार झाला आहे, तर सूर्य आणि चूल. हां, म्हणजे चूल म्हणजे चुलीवरती आपण अन्न शिजवतो, हे सूर्याच्या उष्णतेने अन्न शिजवतोय म्हणून त्या उपकरणाला सूर्यचूल असं नाव दिलं आहे. आता सूर्यचूल याची आपण जर फोड केली तर ती या सूर्यासारखी सूर्य होईल, शेवटी अ येईल आणि फक्त चूल याच्यातला च येईल. हां, म्हणजे अ अधिक च असा इथे वर्णांचा एकत्रीकरण आपल्याला दिसतंय. पण यातून शब्द कुठला तयार झाला? यातून शब्द तयार झालाय सूर्यचूल. म्हणजे इथे एकत्र झालाय का? हा यचा शेवटचा वर्ण अ आणि पुढचा वर्ण च, हे दोन्ही एकत्र झालेले दिसत आहेत का? नाही झालेले. तर हे दोन शब्द स्वतंत्रपणे फक्त एकापुढे एक आले आणि त्यातून तिसरा शब्द तयार झाला. हे आहे समासाचं लक्षण. त्यामुळे हा आहे सामासिक शब्द. तसंच सूर्य अस्त असा शब्द नाही आहे, पण जर तो झाला असता तर तो सामासिक शब्द झाला असता. पण सूर्यास्त हा शब्द संधी शब्द आहे, तर सूर्यचूल हा शब्द सामासिक शब्द आहे. आता हे समास आणि संधी समजून घेताना तुमच्या लक्षात आलंच असेल की संधी म्हणजे काय. तर संधी म्हणजे दोन वर्णांचं एकत्रीकरण आणि समास म्हणजे फक्त दोन शब्दांचं एकत्रीकरण असतं, त्यामध्ये वर्णांची सरमिसळ होत नाही. संधी अशासाठी महत्त्वाचं आहे की संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येतात आणि त्यातून तिसरा वर्ण तयार होतो आणि त्यामुळे जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला संधी शब्द असं म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. आता संधीचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला जो महत्त्वाचा प्रकार आहे स्वरसंधी, त्याची आपण आता माहिती घेऊया. एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधीस स्वरसंधी, अच्चसंधी किंवा विवृत संधी असे म्हणतात. हां, म्हणजे ही सगळी समानार्थी नावं आहेत, अच्चसंधी किंवा विवृत संधी. आपण स्वरसंधी शिकणार आहोत म्हणजेच आपण अच्चसंधी शिकणार आहोत म्हणजेच आपण विवृत संधी शिकणार आहोत. ही सगळी नावं स्वरसंधीची आहेत. तर आता स्वरसंधीचं लक्षण काय, कशाला म्हणतात स्वरसंधी? तर जेव्हा दोन स्वर एकमेकांच्या समोर येतात, दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात, ते दोनही स्वर असले तर त्याला स्वरसंधी म्हणतात. जर त्यातलं एखादं व्यंजन असेल, एखादा विसर्ग असेल तर व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधीचे पुढचे प्रकार आहेत. पण आत्ता आपण स्वरसंधी अभ्यासूया, ज्यामध्ये दोनही वर्ण हे स्वर असतात. आता दोनही वर्ण स्वर असले तरी स्वरांमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, त्यानुसार स्वरसंधीचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ते सगळे कसे आहेत ते आपण आता पाहूया. तर आपण काय बघितलं? स्वरसंधी. स्वरसंधीमध्ये स्वर अधिक स्वर, हां, म्हणजे हे दोन्ही वर्ण स्वर असतात. याचं उदाहरण काय? तर कवी ईश्वर. हां, कवीमध्ये शेवटचा वर्ण ई आहे,
ईश्वरमध्ये शेवटचा वर्ण दीर्घ ई आहे. तर त्यामुळे काय तयार होतो? दीर्घ ई आणि शब्द तयार होतो कवीश्वर. आता इथे बघा, आपण मगाचपासून संधीमध्ये काय शिकलो की शेजारी येणारे दोन वर्ण. मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय, संधी शब्द तयार होताना दोन वेगळे शब्द असतात. दोन वेगळे शब्द एकत्र येतात. एकत्र येताना त्यातल्या वर्णांचा मिलाफ होतो, वर्णांचं एकत्रीकरण होतं आणि त्यातून नवीन शब्द तयार होतो. तर आपल्याकडे हा पहिला शब्द होता कवी, दुसरा शब्द होता ईश्वर आणि तिसरा शब्द काय तयार झाला? कवीश्वर. हा शब्द कसा तयार झाला? तर वी मधला हा ई, ईश्वर मधला ई, हे दोन्ही एकत्र आले. तुमच्या लक्षात आलं असेल की हा क आणि श्वर हे कायम राहिलेलं आहे. वी आणि ई याच्यामध्ये बदल झालेला आहे, त्यातला सुद्धा व कायम राहिलेला आहे. स्वरामध्ये बदल झाला आहे, स्वर दीर्घ झाला आहे. आणि कवी इथे ह्रस्व आहे, कवीश्वरमध्ये वी दीर्घ झाला आहे, कारण ई अधिक दीर्घ ई बरोबर ई, म्हणजे कवीश्वर हा शब्द तयार झाला आहे. तर आपण टप्प्याटप्प्याने संधी शिकूया. दोन शब्द एकत्र आले आणि त्यातून हा तिसरा शब्द तयार झाला आहे. आता अशा प्रकारे जेव्हा शब्द तयार होतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर स्वरसंधीचे 5 प्रकार आहेत, म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारे हा संधी केला जातो. आता कशा प्रकारे केला जातो हे आपण बघूया. आता संधीचा पहिला प्रकार आहे, स्वरसंधीचा पहिला प्रकार आहे सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश. आता सजातीय म्हणजे एकाच जातीचे स्वर, म्हणजे एकाच प्रकारचे अ आ हे कसे सजातीय स्वर आहेत, ई ई हे सजातीय स्वर आहेत. तर अशा स्वरांचा संधी होतो त्यावेळेस सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश होतो. आता त्याला दीर्घादेश का म्हणतात हे आपण पुढच्या व्याख्येमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण ही उदाहरणं बघूया. तुम्ही सुगम मराठी व्याकरण व लेखन हे मोरा वाळुंबे यांचं पुस्तक निश्चितपणे अभ्यासलं असेल. या पुस्तकाचं हेच वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला उदाहरणं दिली आहेत, उदाहरणांचं निरीक्षण करायला आपल्याला सांगितलेलं आहे आणि निरीक्षणानंतर त्याचा निष्कर्ष सांगितलेला आहे. कारण जर आधीच निष्कर्ष सांगितला, आधीच व्याख्या सांगितली तर आपला त्याबद्दलचा विचार करण्याचा एक दृष्टिकोन तयार होत नाही. आपण त्यावर काहीच विचार करत नाही की हां हे असं असं सांगितलेलं आहे म्हणून असं असं आहे. पण या अशा पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्यासमोर आधी उदाहरणं ठेवलेली असतात आणि त्या उदाहरणांबद्दल तुम्ही विचार करायचा आणि मग त्या उदाहरणांचं अनुमान म्हणून त्याची व्याख्या किंवा निष्कर्ष हे तुमच्यासमोर ठेवले जातात. आता आपण ही उदाहरणं बघूया. आत्ताच आपण सूर्यास्त हा शब्द बघितला होता. तर सूर्य आणि अस्त यातून तयार झालेला आहे. हे जे शेवटच्या शब्दाचे वर्ण आहेत, जे स्वर आहेत, सूर्यमध्ये शेवटी अ आहे, अस्तमध्ये अ आहे, पण हे अ अधिक अ येऊन अच राहिलेला आहे का? तर नाही. तर इथे आ झालेला आहे म्हणून सूर्यास्त असा शब्द तयार झाला आहे. सूर्यास्त असा झालेला नाही, तर अ अधिक अ मिळून आ झाला, त्याच्यामुळे सूर्यास्त असा शब्द तयार झाला आहे. म्हणजे जरी इथे अ असेल तरीसुद्धा त्याचं पर्यवसन आ मध्ये झालेलं आहे. आता देव आलंय, इथे पण अ आहे आणि आ आहे. अ अधिक आ आहे. अ अधिक आ झाल्यावरती पण काय होतो? आ. देवालय म्हणजे देवलय आपण म्हणत नाही, देवालय म्हणजे तिथे आ झालेला आहे. विद्यार्थी, इथे आ दिसतोय आणि इथे अ आहे, म्हणजे आ आणि अ तरीसुद्धा आज झालेला आहे. म्हणजे काय झालंय? विद्यार्थी. गिरीश, आता गिरी शब्द री ह्रस्व आहे. नंतर ईश, ईश मधला ई दीर्घ आहे, त्यामुळे ई अधिक ई बरोबर दीर्घ ई, गिरीश. गिरीश हा शब्द बरेचदा शुद्ध शब्द किंवा लेखनविषयक नियमानुसार शब्द यासाठी विचारला जातो. कारण गिरीमध्ये री ह्रस्व आहे, त्यामुळे बरेच जणांना वाटते की गिरीश हे सुद्धा ह्रस्वच असेल, पण गिरीमध्ये री ह्रस्व आहे. तरी जेव्हा तो संधी शब्द होतो तेव्हा तो ईश मुळे हा री आहे तो दीर्घ होतो. आता हे जर गिरीशिखरे शब्द असेल, गिरीशिखरे शब्द हा संधी शब्द नाही. गिरीशिखरे हा सामासिक शब्द आहे, कारण गिरी आणि शिखरे ही दोन स्वतंत्र शब्द आहेत, ते फक्त एकापुढे एक जोडले गेलेत. त्यामुळे गिरीशिखरेमध्ये री ह्रस्व येईल, कारण त्यात काहीच बदल झालेला नाही आहे. पण जेव्हा गिरीश म्हणतो तेव्हा संधी होतो आणि संधीमुळे री आहे तो दीर्घ होतो. त्यामुळे गिरीशमध्ये री दीर्घ येतो. आता महिष, महीमध्ये ई दीर्घ आहे आणि ईशमध्ये ई दीर्घ आहे.
दीर्घ ई राहिला आणि महिष राहिलं. नंतर गुरु उपदेश, इथे रू रस्व आहे, ऊ रस्व आहे, पण मात्र यातून याचं पर्यवसन काय झालं, दीर्घ ऊ मध्ये झालं आणि गुरु उपदेशमध्ये रू हा दीर्घ आहे. धेनू ऊर्जित, धेनू म्हणजे गाय, धेनूमध्ये नू आहे तो रस्व आहे, पण ऊर्जित मधला ऊ दीर्घ आहे, तरीही दीर्घ ऊ राहिला, धेनुर्जित. नंतर भूर्जा, तिथे पण भू दीर्घ आहे, ऊ दीर्घ आहे, दोन दीर्घ ऊ एकत्र येऊन दीर्घ ऊस तयार झालेला आहे, भूर्जा. तर ही सगळी उदाहरणं पाहण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की संधी म्हणजे काय. तर दोन शब्द एकत्र आलेले आहेत, दोन शब्द एकत्र आल्यावर त्यातल्या वर्णांचा संयोग होऊन वेगळा स्वर तयार झालेला आहे आणि त्या स्वरामुळे तयार होणारा शब्द हा मूळ दोन शब्दांपेक्षा वेगळा झाला आहे. सूर्य अस्तपेक्षा सूर्यास्त वेगळा आहे, गिरी ईशपेक्षा गिरीश हा शब्द वेगळा आहे. त्याच्यामध्ये अर्थ तोच अपेक्षित आहे, जो गिरी ईशचा अर्थ आहे तोच अर्थ गिरीशचा आहे, पण लिहिताना यामध्ये संधी होऊन तो शब्द अशा प्रकारे तयार झालेला आहे. अजून एक तुमच्या लक्षात आलं असेल यातला महत्त्वाचा फरक, याच्या निरीक्षणातून तुमच्या लक्षात आलं असेल की तयार होणारे सगळे स्वर आहेत हे दीर्घ आहेत. इथे काही रस्व आहेत, काही दीर्घ आहेत. हे सगळे स्वर दीर्घ होते का, तर नाही, पण यातून तयार झालेले सगळे स्वर दीर्घ आहेत. थोडक्यात दोन रस्व स्वर जरी एकत्र आले तरी संधीमध्ये दीर्घ स्वर तयार होतो. त्यानंतर एक रस्व एक दीर्घ आले तरी दीर्घ तयार होतो, दोन्ही दीर्घ आले तरीही दीर्घस्वर तयार होतो. थोडक्यात दोन स्वर एकासमोर एक आले तर त्यातून दीर्घस्वर तयार होतो. पण हे दोन स्वर सजातीय आहेत, एकाच जातीतले आहेत. अ आ ई ई ई ई ऊ हे सगळे शब्द आहेत, हे सजातीय आहेत. ऊच्या समोर ऊच आलेला आहे, ऊच्या समोर ई आलेला नाही आहे. ऊच्या समोर ई आल्यावर काय होतं हे आपण पुढच्या प्रकरणात बघणारच आहोत. पण आत्ता आपण सजातीय स्वरसंधी बघतोय. स्वरसंधीमध्ये दोन स्वर एकासमोर एक येतात, ते सजातीय असतात. अशा वेळी त्याच जातीतला दीर्घ स्वर पुढे येतो, जो आपण बघितलेला आहे. आता ही सगळी उदाहरणं अभ्यासल्यानंतर आता आपण नियम आणि व्याख्येकडे जाऊया. आता सजातीय स्वरसंधीची व्याख्या काय, किंवा याला दीर्घादेश म्हणतात. दीर्घादेश का म्हणतात ते आपण बघूया. निरीक्षण असं आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्वस्वर किंवा दीर्घस्वर असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सजातीय ऱ्हस्वस्वर किंवा दीर्घस्वर आहे. आपण आत्ता बघितलं की दोन्ही दीर्घ आहेत, दोन्ही ऱ्हस्व आहेत, किंवा एक ऱ्हस्व आहे किंवा एक दीर्घ आहे. या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर हा त्याच प्रकारातील दीर्घस्वर आहे. हे याचं महत्त्वाचं लक्षण आहे की ते स्वर ऱ्हस्व दीर्घ कसेही असोत, त्यातून तयार होणारा स्वर हा दीर्घस्वर असतो. आता ह्यावरून काय नियम आपल्या लक्षात येतो, आपण शब्द बघितले, शब्द अभ्यासले, आपण निरीक्षण केलं. यावरून व्याख्या अशी सांगते की ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घस्वर या स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, म्हणजेच तोच स्वर आला म्हणजे सजातीय आहेत. त्यामुळे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घस्वर येतो, आपण बघितलेलं आहे. यालाच सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात, किंवा दीर्घादेश असं म्हणतात. आता दीर्घादेश म्हणजे काय, दीर्घ आदेश. आदेश म्हणजे त्यामध्ये बदल होणे. आपण आत्ता बघितलंय की सगळे स्वर हे दीर्घ झाले, त्यामुळे त्याला दीर्घादेश म्हणतात किंवा दीर्घत्व संधी म्हणतात. कारण स्वरसंधीमध्ये सजातीय स्वर एकापुढे एक आले की त्यातनं दीर्घस्वरच तयार होतो. आपोआपच दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश असं याला म्हणतात. त्याची महत्त्वाची अट म्हणजे सजातीय स्वर असायला पाहिजेत. ते एकमेकांसमोर आले की दीर्घादेश होतो किंवा दीर्घत्व संधी होते. आता विजातीय स्वरसंधी बघूया. मगाशीच आपण बघितलं सजातीय स्वरसंधी, पण विजातीय स्वर सुद्धा असू शकतात. अशा वेळी काय होतं, तर विजातीय स्वरसंधी किंवा त्याला गुणादेश म्हणतात. आता पुन्हा आपण मगासारखी उदाहरणं बघूया की या उदाहरणांमध्ये विजातीय आहेत, म्हणजे तेच स्वर त्याच जातीतले स्वर एकमेकांसमोर आलेले नाही आहेत. आता इथे ईश्वर इच्छा, आता इथे ईश्वर इच्छामध्ये अ आणि ई आलेला आहे. हर ईश्वर इथे अ आणि ई आलेला आहे. महा इंद्र इथे पण आ आणि ई आलेला आहे. उमा ईश इथे पण आ आणि ई आलेला आहे.
प्रश्न उत्तर इथे पण अ आणि उ आलेला आहे. समुद्र उर्मी अ आणि उ आलेला आहे. महा उत्सव आ आणि उ आलेला आहे. देवऋषी इथे पण अ आणि रू आलेला आहे. आणि राजा ऋषी इथे पण आ आणि रू आलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल की इथे वेगवेगळे स्वर आलेले आहेत. सुरुवातीला कसे होते, सजातीय स्वर होते, पण इथे सगळे वेगवेगळे स्वर आलेले आहेत. असे वेगळे स्वर आले असताना कुठला स्वर तयार होतो, तो अजूनच वेगळा असेल. कारण नेहमी संधीमध्ये जो संधीच्या शब्दांमध्ये जो स्वर असतो त्यापेक्षा वेगळा स्वर तयार होतो. आता आपण बघूया, इथे ईश्वर आणि इच्छा अ आणि ई एकत्र झाल्यावरती ए झालेला आहे. कारण शब्द काय तयार झालेला आहे, ईश्वरेच्छा. हां, म्हणजे इथे ईश्वरच्छा असंही झालं नाही, ईश्वरीच्छा झालं नाही, तर ईश्वरेच्छा झालं आहे. हां, म्हणजे हे दोनही स्वर लोप पावले आणि अजिबात तिसरा शब्द इथे, तिसरा स्वर इथे आलेला आहे आणि ईश्वरेच्छा असा आलेला आहे. आता आपण संधीचे नियम अभ्यासताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे असे नियम का केलेले आहेत, म्हणजे नियम केलेले आहेत म्हणून तसा शब्द तयार होतो की काय याच्या मागचं कारण असावं. तर माझ्या मतानुसार हे शब्द आपण जसे बोलतो, आपल्याला बोलायला जे सोपं जातं तशा प्रकारे तयार झालेले आहेत. आपण सुरुवातीपासून हे सगळं बोलतोच आहोत की भाषा आणि व्याकरण हे एकमेकांबरोबरच विकसित झालेले आहेत. म्हणजे आधी व्याकरण तयार झालं आणि त्या व्याकरणाला धरून भाषा तयार झाली असं नाही आहे, किंवा आधी भाषा तयार झाली आणि मग तिचं व्याकरण तयार झालं असंही नाही आहे. तर जशी भाषा तयार होत आली, विकसित होत आली, तसे त्यातले काही नियम लक्षात यायला लागले आणि मग ते नियम मांडले जायला लागले आणि नंतर मग भाषा नियमाला धरून, नियम भाषेनुसार असं एकमेकांच्या बरोबरीने भाषा आणि व्याकरण वाढत गेलेलं आहे. आणि आजही तीच स्थिती आहे. आजही आपल्या भाषेला व्याकरणाचे नियम आहेत, त्याचबरोबर आपण भाषा कशी वापरतो याच्या दृष्टीने व्याकरणाचे नियम कधीतरी आपल्याला त्याला अपवाद निर्माण करावा लागतो, किंवा कधीतरी व्याकरणाचे नियम थोडेसे विस्तृत करावे लागतात की ज्यामुळे भाषेतला तो त्याचा वापर आहे तो आपल्याला व्याकरणाच्या कक्षेत आणता यावा. तर संधीच्या बाबतीत पण असंच आहे. माझं मत तरी असं आहे की तो शब्द ज्या पद्धतीने आपल्याला उच्चारायला सोपा जातो तशा प्रकारे आपण बोलतो. म्हणजे ईश्वर इच्छा असं नैसर्गिकरित्या आपण म्हणतो. ईश्वर इच्छा हे जर पटकन बोलून पाहिलं की ईश्वर इच्छा असं जर आपण झटकन म्हटलं तर आपोआप ईश्वर इच्छासारखा उच्चार होतो. म्हणजे नकळतच हे दोन स्वर एकापुढे एक जोरात उच्चारले, वेगाने उच्चारले तर आपोआपच त्याच्याऐवजी तिसऱ्या स्वराचं उच्चारण होतं. म्हणजे ईश्वर इच्छा असं पटकन म्हटलं तर आपोआप ए ऐकू येतो. तर अशा पद्धतीनेच हे सगळे स्वर तयार झालेले असावेत. म्हणजे हे जे नियम आहेत हे आपण कसं बोलतो, आपल्याला कशा पद्धतीने उच्चारायला सोपं आहे ते लक्षात घेऊन हे नियम तयार झालेले आहेत. हे असे नियम आहेत म्हणून हा शब्द असं उच्चारा असं तयार झालेला नाही आहे. तर नकळतच आपण हे दोनही उमाईश असं पटकन आपण जर म्हटलं तर आपोआपच त्याचा उमेश अशा प्रकारे उच्चार होतो. म्हणजे नकळतच आपण दोन स्वरांचा संधी करून तिसरा स्वर निर्माण करतो आणि आपण अशा प्रकारे निर्मिती करतो. हे लोकांच्या बोलण्याचं निरीक्षण करून व्याकरणकारांनी त्याच्या आधारे हे सगळे नियम तयार केलेले आहेत असं माझं मत आहे. तर हे सगळी उदाहरणं पाहिली की तुमच्या लक्षात येईल की हे सगळे शब्द एकापुढे एक वेगाने म्हटले तर नकळतच आपण या शब्दांचा उच्चार करतो. हरेश्वर, हरेश्वर असं म्हटलं तर आपोआपच हरेश्वर सारखा आवाज येतो. त्यानंतर महाइंद्र, महेंद्र, उमाईश, उमेश, प्रश्नोत्तर, समुद्रोर्मी, महोत्सव, देवर्षी आणि राजर्षी. तर हे सगळे शब्द या विजातीय स्वरसंधी या नियमाने तयार झालेले आहेत. विजातीय स्वरसंधी म्हणजे दोन वेगळ्या जातीतले स्वर एकापुढे एक येणं, यामुळे अजिबात तिसरा स्वर तयार होतो. याची सगळीही उदाहरणं इथे दिलेली आहेत. हे सर्व शब्द आहेत, ते कशा प्रकारे तयार झालेले आहेत, या शब्दांनंतर संधी कशा प्रकारे तयार होतो ते लिहिलेलं आहे आणि संधी शब्द कसे तयार झालेले आहेत हे इथे लिहिलेले आहेत. याचा अभ्यास केला की तुम्हाला विजातीय स्वरसंधी लक्षात येईल. आता आपण याचं निरीक्षण करू आणि निरीक्षणावरून याचा नियम काय आहे ते बघूया. आपण आत्ता काय पाहिलं की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर. संधी प्रकरण शिकताना हे महत्त्वाचं आहे की तो स्वर ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे, ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण विजातीय
किंवा दुसऱ्या प्रकारचा ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर. म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घ असू दे, फक्त तो विजातीय असला पाहिजे. या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर, यावरून तयार झालेला नियम. हां, अ किंवा आ यांच्यापुढे ई किंवा ई आल्यास दोहोंऐवजी ए येतो. म्हणजे या नियमामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे दरवेळी एकच स्वर तयार होत नाही, तर कोणते स्वर एका पुढे एक आलेले आहेत त्यानुसार तयार होणारा स्वर बदलतो. अ किंवा आ यांच्यापुढे ई किंवा ई आल्यास ए येतो. हां, नंतर अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा उ आल्यास त्याच्याऐवजी ओ येतो. अ किंवा आ यांच्यापुढे रू आल्यास त्या दोहोंऐवजी अर येतो. संस्कृतमध्ये याला गुण असे म्हणतात. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असं म्हणतात. यामुळे या संधीला गुणादेश असं म्हणतात. म्हणजे विजातीय स्वरसंधीचं दुसरं नाव काय, तर गुणादेश. तर याच्यातून असा वेगळा वर्ण तयार होणं याला गुण म्हणतात संस्कृतमध्ये. मगाशी आपण बघितलं स्वरसंधीच्या पहिल्या प्रकारामध्ये वेगळा स्वर तयार होत नव्हता, त्यामुळे तिथे गुणादेश संधी नव्हती. पण आत्ता वेगळा स्वर तयार होतोय, त्याला गुण असे म्हणतात. आणि आदेश म्हणजे एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे. आपण दीर्घादेश बघितलंच आहे की दीर्घ वर्ण आलेला आहे, तर आदेश याचा अर्थ एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे. इथे गुण हा संधीचा प्रकार आहे, म्हणून गुण आदेश म्हणजे त्याला गुणादेश असं म्हणतात. आणि इथे कोणत्या वर्णाच्या पुढे कोणता वर्ण आलेला आहे त्याच्यावरती तयार होणाऱ्या शब्दामध्ये कोणता वर्ण येणार आहे हे ठरतं. सरसकट सगळीकडे दीर्घत्व संधीसारखे एकच वर्ण येत नाहीत, तर वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण येतात. आपण जेव्हा उदाहरणांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं. आत्ताच आपण संधी या प्रकरणामधलं स्वरसंधी हा घटक अभ्यासला. खरं तर संधी हा घटक खूप जणांना अवघड वाटतो, पण यात काही अवघड आहे का? जेव्हा तुम्हाला वर्ण लक्षात येतात, स्वर लक्षात येतात आणि कोणत्या नियमाने त्यातून शब्द तयार होतो हे तुमच्या लक्षात आलं की संधी समजणं अजिबात अवघड नाही आहे. आता यापुढे पण पुढच्या चित्रफितीमध्ये आपण संधीचाच अभ्यास करणार आहोत. आजचा संधीचा ही चित्रफीत तुम्हाला कशी वाटली, आजचं संधीचं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा आणि पुढची चित्रफीत नक्की बघा. पाहत रहा MPSC मित्र.